नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीतर्फे इथे भरपूर पदांची भरती निघालेली आहे. मित्रांनो, सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी, असिस्टंट मॅनेजर या पदासाठी निघालेली भरती आहे. मित्रांनो, भरपूर पद आहेत, चांगली पद आहेत, तुम्ही तर जरूर अप्लाय करू शकता. आणि मित्रांनो, पगारसुद्धा फार मिळणार आहे, मोठा पगाराची नोकरी आहे, तर तुम्ही तर जरूर अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, पाहूया चला डायरेक्टली जाहिरातीवरती कोणकोणती पदं निघालेत, किती पदं निघालेत, कधी पण अप्लाय करायचं आहे, फी किती लागणार आहे आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी. तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली आहे जाहिरात. पेन्शन निधी विनियामक एवं विकास प्राधिकरण म्हणजेच पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीतर्फे निघालेली भरती आहे. पोस्ट कोणती आहे तुम्ही तर पाहू शकता. पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर म्हणजेच सहाय्यक व्यवस्थापक या पदाची भरती निघालेली आहे. तुम्ही तर पाहू शकता कधीपासून कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे. तर तुम्ही तर पहा, ॲप्लिकेशनची डेट दिलेली आहे 15 सप्टेंबर 2022 ते 7 ऑक्टोबर 2022 तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, याच्यासाठी वेबसाईट दिलेली आहे आणि ऑनलाईन परीक्षेसाठी सुद्धा इथे तुम्हाला इन्व्हाइट केलं जाईल. वेबसाईट दिलेल्या आहेत वेगवेगळ्या PFRDAच्या, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला हे करायचं आहे. मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली डिटेल्समध्ये. तुम्ही तर पाहू शकता सहाय्यक व्यवस्थापक म्हणजे असिस्टंट मॅनेजरसाठी जे डिपार्टमेंट आहे पहिलं आहे जनरलसाठी. इथं पहा 15 जागांची भरती आहे. त्यासाठी क्वालिफिकेशन काय असणार आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे तुम्ही तर पाहू शकता. मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे कोणत्याही डिसिप्लिनमधून, म्हणजे कोणत्याही शाखेचे जर तुम्ही पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, त्याचबरोबर सेकंड जे आहे ते तुम्ही तर पाहू शकता फायनान्स अँड अकाउंट डिपार्टमेंटसाठी असिस्टंट मॅनेजरची पोस्ट निघाल्या 2. याच्यासाठी सुद्धा क्वालिफिकेशन तुम्ही पाहू शकता ग्रॅज्युएट पाहिजे आणि ACA किंवा FCA तुमचं केलेलं पाहिजे किंवा ICAI किंवा ACS FCS याच्यातलं काहीतरी तुम्ही केलेलं असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, पुढचं पद आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी असिस्टंट मॅनेजरचं एक पद निघालेलं आहे. याच्यासाठी शैक्षणिक अर्हता आहेत बॅचलर डिग्री इंजिनिअरिंगमधून पाहिजे, जसं की इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्स याच्यातल्या कुठल्याही एका डिसिप्लिनमधून जर तुम्ही BE केलं असेल, BE बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, तर तुम्ही इथं जरूर अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कमीत कमी इथे 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. मित्रांनो, पुढचं पद पहा रिसर्च म्हणजे इकॉनॉमिक्समधून एक पद निघालेलं आहे असिस्टंट मॅनेजर या पदासाठी. तुम्ही तर पाहू शकता. त्यासाठी तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता जे आहे ते मास्टर डिग्री पाहिजे, म्हणजे तुम्ही शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं पाहिजे स्टॅटिस्टिकमधून किंवा इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्समधून किंवा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमधून, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. लिगलसाठी सुद्धा 2 जागा निघाल्यात मित्रांनो असिस्टंट मॅनेजरच्या. त्यासाठी तुमच्याकडे लॉची डिग्री असणं आवश्यक आहे. आणि ऑफिस लँग्वेज राजभाषासाठी 1 जागा निघालेली आहे असिस्टंट मॅनेजरची. त्यासाठी तुमच्याकडे मास्टर डिग्री पाहिजे हिंदीमधून आणि इंग्लिश हा तुमचा विषय असणं आवश्यक आहे ॲडिशनल एक. नाहीतर इंग्लिशमधून जर तुमची डिग्री असेल तर तुमचा हिंदी हा सब्जेक्ट असणं आवश्यक आहे जोडीला, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. बाकीच्या गोष्टी पण आपण पाहू शकतो. चला डिटेल्समध्ये पाहून घेऊया काय काय लागणाऱ्या गोष्टी आहेत आणि तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे तुम्ही तर पाहू शकता. मोड ऑफ सिलेक्शन म्हणजे तुमचे 2 फेजमध्ये परीक्षा होतील आणि तिसऱ्या फेजमध्ये तुमची इंटरव्ह्यू होईल. तर फेज 1 फेज 2ला परीक्षा होतील. इथं तुम्ही पाहू शकता पेपर कसे असणार आहेत. फेज 1साठी ऑनलाईन एक्झाम होणार आहे, म्हणजेच कॉम्प्युटरवरती तुमची एक्झाम होईल, प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही आहे. त्यासाठी सिलेबस तुम्ही पाहू शकता. स्ट्रीम कशा असणार आहेत ते इंग्लिश लँग्वेजसाठी 25 प्रश्न असतील 20 मार्कांसाठी, 25 मार्कांसाठी 20 प्रश्न असतील. क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडचे 25 मार्क्स असतील 20 प्रश्न असतील. त्याचबरोबर टेस्ट ऑफ रिजनिंगसाठी 25 मार्क्स असतील 20 प्रश्न. आणि जनरल अवेअरनेस इन्क्लुडिंग सम क्वेश्चन्स रिलेटेड टू फायनान्स सेक्टर, त्यासाठी तुमचे 25 मार्क्स असतील 20 प्रश्न असतील. फायनान्स सेक्टरशी संबंधित प्रश्न तुम्हाला विचारले जातील. टोटल 100 मार्कासाठी 80 प्रश्न असतील आणि 60 मिनटं तुम्हाला यासाठी मिळतील. आणि पेपर 2साठी तुम्ही पहा जनरल स्ट्रीमसाठी 100 प्रश्न असतील 50 प्रश्न असतील 100 मार्कांसाठी 40 मिनटं मिळतील. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी आणि फायनान्स आणि अकाउंटसाठी 100 मार्कांचे असतील 50 प्रश्न असतील 40 मिनटं तुम्हाला मिळतील. अशा पद्धतीने तुमच्या परीक्षा होतील. फेज 2साठी सुद्धा तुम्ही पाहू शकता पेपर 1 पेपर 2 अशा पद्धतीने तुमची परीक्षा होईल. आणि त्यानंतर पेपर 3रा पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा होऊ शकतो. त्याचबरोबर इंटरव्ह्यू तुमचा होईल. इंटरव्ह्यू आणि फेज 1 आणि फेज 2चे प्रश्न पत्रिका त्याच्यावरती तुमचे सगळं डिपेंड राहील तुमचं सिलेक्शन. इंटरव्ह्यूसाठी 15% वेटेज असणार आहे. बाकी फेज 1 फेज 2साठी 85% वेटेज दिलेलं आहे परीक्षेसाठी, त्याच्यावरती तुमची इथं निवड होऊ शकते. बाकी तुम्ही तर चेक करू शकता तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे, वेतन किती असणार आहे. तर तुम्ही तर पहा पे स्केलसाठी
44,500 ते 89,150 रुपयापर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे या जागेसाठी. तर वेतन चांगलं आहे, तुम्ही ते जरूर अप्लाय करू शकता. त्याचबरोबर क्वालिफिकेशन अलाउन्ससुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तसं की तुम्ही इथं पाहू शकता ॲक्च्युअलसाठी इथे 80,000 रुपये आहे. ॲक्युटोरियल इंडियामध्ये इन्स्टिट्यूटमध्ये जर फेलो असेल तुम्ही तर, आणि पास एक्झामिशन असेल तर 15,000 रुपये तुम्हाला इथे क्वालिफिकेशन अलाउन्स मिळणार आहे. त्याचबरोबर फायनान्स आणि अकाउंटसाठी 3,500 रुपये अलाउन्सेस आहेत. IT सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता 3,500 रुपये अलाउन्सेस आहे. आणि इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक, लॉ, फायनान्स याच्यासाठी डॉक्टरेट जर तुम्ही केलं असेल PhD तर तुम्हाला 3,500 रुपये अलाउन्सेस एक्स्ट्रा इथे मिळणार आहेत. त्याचबरोबर एक्झाम सेंटर्सविषयी सुद्धा इथं डिटेल्स दिलेले आहेत, तुम्ही ते चेक करू शकता. मित्रांनो, फीजविषयी बोलायचं झालं तुम्ही तर पाहू शकता अनरिझर्व्ड, जनरल, EWS आणि OBC या कॅटेगरीसाठी 1,000 रुपये फीज लागणार आहे. आणि जर तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल, PWD असाल, वुमन असाल तर तुम्हाला इथं कोणतीही फी लागणार नाही, नील दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला इथं कोणतीही फी भरावी लागणार नाही आहे. बाकीच्या गोष्टी तुम्ही इथं चेक करून घेऊ शकता. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही पूर्ण एक वेळ जाहिरात वाचा आणि त्याच्यानंतरच तुम्ही इथं अप्लाय करा. तर मित्रांनो, मला वाटते सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असतील. जर काय राहिलं असेल तर तुम्ही एक वेळ जाहिरात जरूर वाचा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा. आणि जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की सरकारी नोकरी मिळावी तर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, माझ्या चॅनलवरती असेच व्हिडिओ असतात जे गव्हर्नमेंट जॉबविषयी असतात, सरकारी नोकरीविषयी असतात. तर मित्रांनो, माझ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटनमध्ये सबस्क्राईब लिहिलेलं ते दाबून सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन येईल, घंटा येईल, त्याला दाबून तुम्ही ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसा मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह. तोपर्यंत धन्यवाद.